I mean, no, it's a Portuguese name, you see. So, but he advanced when he went there, no, it's a Bibli होती ना. Please go and memorize the names and. हॅलो. त्यांना मी आपल्याकडे या कितवीत आहे तू? कितवीत आहेस? तिसरीत आहे. कुठला विषय आवडतो सगळ्यात जास्ती? सगळे विषय आवडतात. यार वा, इंग्रजी शिकवतात का? इंग्लिश पण शिकवतात. गणित, शास्त्र, नागरिक शास्त्र नाही. चांगलं आहे. मोठं झाल्यावर का कोण होणार तू? काय ठरलं तुझं? वा, क्या बात है, एकदम फॅन्टास्टिक फॅन्टास्टिक. कलेक्टर, दॅट इज ग्रेट. सर तुम्ही त्याला मार्गदर्शन करा आता कलेक्टर बनायला. अगदी व्हेरी नाईस. तू कुठल्या गावची आहे सांग? शिंदेवाडी. अनन्या शंभराव विलासी काटवली. 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 आणि तू? दापावली. दापावडी. ही त्याची मुलगी आहे, महेशच्या भावाची. तो डायनिंग हॉल मध्ये काम करतो ना. अच्छा, ओके. आणि तू कितवीत आहेस? चौथी. छान. बापरे, केवढी. इंग्रजी शिकवतात का शाळेत? इंग्लिश शिकवतात. वा, कविता येते का एखादी इंग्लिश? कुठली म्हणशील? एक कविता म्हणायची, एक कुठली तरी इंग्लिश कविता. काव्या ती शेवटची ओवी. ओवी. ही ओवी का? तुझं नाव ओवी? नाही दुसरी होती. तुझं नाव काय? अनन्या शंभराव विलासी. आणि तुझं नाव? ऋषिता रवींद्र रांजणे. तुझं नाव? अर्धो रवींद्र मोरे. ओके. तुझं नाव? तन्वी शंकर शिंदे. ओके. तू मोठं झाल्यावर कोण होणार? टीचर. फार छान. व्हेरी गुड. सेकंड. व्हेरी गुड, व्हेरी नाईस. तू कोण होणार मोठी झाली की? डॉक्टर. क्या बात है. डॉक्टर. ओवी. ओवी, हाऊ आर यू? आत्ता आली ओवी. हे तुझं पूर्ण नाव सांग. पूर्ण नाव सांग. श्रीकृष्ण कापसे. ओवी श्रीकृष्ण कापसे. व्हेरी गुड. आणि कितवीत आहेस तू? दुसरी. आणि गावाचं नाव काय तुझ्या? जवळगाव. हां, जवळगाव. ओके. तुला कुठले विषय शिकवतात शाळेत? काय शिकवतात? मराठी, इंग्लिश आणि बुद्धिमत्ता आणि गणित. अरे वा, किती छान, किती छान. आणि मग वडील काय करतात? त्या शाळेत शिक्षक. शाळेत शिक्षक. अच्छा. आणि आई काय करते? घरी. आई घरी असते. तुला भाऊ बहिणी किती? भाव एकच आहे. छोटा आहे का मोठा आहे? छोटा. छोटा आहे. मग तू त्याला त्रास देते का? नाही, खेळते त्याच्याबरोबर, खेळते. चांगलं आहे. Ask her what she wants to become. Ask her what तू काय ठरवलंयस? तू कोण होणार मोठी झाली की? कलेक्टर. एका खोलीत 2 कलेक्टर झाले आपल्याकडे. क्या बात आहे. मानला. तुझं काय नाव? कृपाली दीपक धनावडे. सो नाईस. तू 7वीत आहेस का? हो. आणि कुठली शाळा? शाळा रुईकर. कुठे ती? किती दूर आहे? आमच्या गावापासून 20 मिनिटं. 20 मिनिटाच्या. चालत जायला लागतं. चालत जाते आणि चालत येते. व्हेरी गुड. तू का होणार मोठी झाली की? तू पण कलेक्टर. चांगलं आहे. व्हेरी गुड ॲम्बिशन. सगळ्यांनी अभ्यास करा चांगला. खेळायचं पण आणि अभ्यास पण करायचा. दोन्ही करायचं. खेळायच्या वेळेला खेळायचं, अभ्यासाच्या वेळेला अभ्यास करायचा. म्हणजे मग कलेक्टर होणार नक्की. आणि मोबाईलच्या मागे लागायचं नाही. मोबाईलमध्ये वेळ वाया जातो म्हणून, बाकी काय नाही. मोबाईल असतो, चांगला असतो, सगळं छान असतं मोबाईलमध्ये, पण वेळ जातो आपला, आहे की नाही? आता एक इंग्लिश कविता कोण म्हणेल? एखादा एक इंग्लिश कविता कोणीतरी एकानं म्हणा. तुला येते? 7वीत आहे नाही? अरे वा, हात वर. शाबास. दॅट इज द राईट स्पिरिट. टाइम, प्ले टाइम, नावी रन, नावी क्लाइंब, up the ladder, down the slide, up the ladder, down the slide. A merry-go-round, let's take a ride. A merry-go-round, let's take a ride. Here the swing go turn bro, here the swing go turn bro. Bound the seesaw high and low, bound the seesaw high and low. So nice. Very good. Thank you so much. म्हण, तिला येते सर. We shall overcome, we shall overcome, we shall overcome someday.
Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. I walk hand in hand, I walk hand in hand, I walk hand in hand today. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. We are not afraid, we are not afraid, we are not afraid someday. Oh, deep in my heart, I do believe we shall overcome someday. सो नाईस व्हेरी खूप छान खूप छान चांगलं आहे. भारत देशाला तुमचा अभिमान वाटेल. तुम्ही 3 कलेक्टर, 1 डॉक्टर आणि 1 टीचर नक्की बनायचं सगळ्यांनी. छान. संजीवन विद्यालयामध्ये शिकायचं आहे का तुम्हाला? तयारी आहे संजीवनमध्ये यायची शाळेत? सगळ्यांना यायचं आहे. आपण सगळ्यांना शाळेत यायची व्यवस्था करायचं विचार चालला आहे आपला. बघू झालं तर मग तुम्ही सगळे संजीवनमध्ये शिकायला या. तर शिकणारच आता शिकणारच. हो हो. आणि मी आता अजून काय विचार केला आहे, आमची जी स्कीम आहे ती 5 इयर्स. सर आय विल इंट्रोड्यूस मिस्टर पाटील फ्रॉम एज्युकेशन डिपार्टमेंट. This is for all past students of Sanjeevan. I came here to attend a program, Bhasha Jatra, which is a totally novel concept, which is being implemented by Sanjeevan for last 15 years, I think from 2010. And today I attended that program, and this is how Sanjeevan gets to connect with the rural children and the intelligent children in the villages. And that is why the idea has come that we should try to make scholarships and get them a chance, opportunity to study in Sanjeevan so that they can realize their ambitions. 3 of the students which we saw just now want to become a collector, one wants to become a doctor, one wants to become a teacher, and our school can definitely equip them with all the skills. Our friends, all past students, 45 or 50% have agreed to give 5,000 rupees every year for 5 years to finance their education. We would like to have some more support from more people, and there is another additional appeal which I think we can make is those who are financially strong and those who are really wanting to ensure that right to education should prevail for all the poor people in the country. I know some Sanjeevanites are very generous. They have agreed to finance education from 4th standard up to 10th standard for one individual student. If there are such volunteers, sponsors, we would like to even request them to sponsor one child education for 4th to 10th. I am happy to tell you that Vinita teacher has already decided to sponsor education of one student, and I think that student, Vinita. Meet Vinita teacher if you have not met her before. If you come to Sanjeevan, you will see her at the admission cell, and she has agreed to sponsor one child's education all the way up to 10th. So I would like to request our Sanjeevanites, those who are financially strong and those who believe about the right to education, please come forward and sponsor one